जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ गडसफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि मित्रांनो, आज आपण चाललोय नवीन ॲडव्हेंचरला, ज्याचं नाव आहे कुंभे वॉटरफॉल। कुंभे धबधबा याचे रौद्ररूप पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। तसेच निसर्गाची कमाल ही वेगळीच आहे। 350 फुटाचा हा धबधबा खाली कोसळताना पाहून कोणाचेही मन रमेल, पण त्यापेक्षाही या ठिकाणी उभे राहून ड्रोन व्हिडिओ घ्यायला जास्त आवडेल। आणि येथे पोहोचण्याचा जो खडतर प्रवास आहे तो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहोत। तर चला सुरू करूयात आजच्या नवीन ॲडव्हेंचर सफर। नाही विनोद तिकडनं डायरेक्ट हात सुटेल, आपल्या हातामध्ये स्ट्रेंथ नाही तुम्ही बोलतो माझ्या बरोबर उत्तर बोलतोय ना तुला पाहायला। तर मित्रांनो, जबरदस्त वातावरण तुम्ही पाहू शकता। नद्या खळखळ वाहत आहेत आणि पाऊस सुद्धा चालू आहे। त्या अशा गोष्टीमध्ये मजा येणार आहे, धमाल होणार आहे पूर्ण कुंभे वॉटरफॉलला। तर चला सुरू करूयात आपल्या प्रवासाला। जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि त्यात आम्ही निघालो बाईकवर। सह्याद्रीत बाईकवर फिरण्याची मज्जाच वेगळी आहे, पण पावसाळ्यात बाईकवरून स्लिप होण्याची भीती सुद्धा तेवढीच आहे। आणि असेच अचानक वळणावर गाईचा कळप समोर आला आणि मी स्लिप होता होता वाचलो। थोड्याच वेळात आम्ही येऊन पोहोचलो एका सुंदर जागेवर, ज्याने आम्हाला थांबायला भाग पाडले। काळे तुकतुकीत रस्ते, हिरवळाई, घनदाट जंगल आणि मागून निघालेली डोंगर रांग खूप सुंदर होतं, पण ओढ होती ते हा स्वर्ग बघण्याची। पुढे निजामपूर करत चासगावातून कुंभे गावात जाण्यासाठी रस्ता आहे। कुंभेगाव घाटाच्या वर असल्याने या घाटाच्या नयनरम्य अशा वळणावळणावरून स्वर्गाचा अनुभव घेता येतो। तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय टनलच्या इथे, जो की कुंभे वॉटरफॉल। आणि आता आपण जातो याच्या आत, आणि हा टनल जवळपास अर्धा किलोमीटरच्या वरती आहे। पाहू शकता किती जबरदस्त दिसतोय, इकडनं त्याचा एंड दिसतोय। तर चला। कुंभे वॉटरफॉलला या टनलमधून जावे लागते। याची लांबी जवळपास 1.5 किलोमीटर आणि मुळात ही टनेल कुंभे गावात हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट बनणार असून त्यासाठी खोदली गेलेली। आणि मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचले कुंभे वॉटरफॉलला। हा पाहू शकता इथे कुंभे वॉटरफॉल। जस्ट टनल क्रॉस केल्या राईट साईडलाच आपल्याला जो दिसतो, इकडनं हा वॉटरफॉल पडतो खाली। आणि आता आपल्याला जायचं तिकडे समोरच्या साईडला, तिकडे काही लोक दिसत असेल तुम्हाला, त्या साईडला आपण जातोय। जबरदस्त धमाल येणार आहे, लवकरात लवकर आपल्याला ड्रोन उडवायचा कसं आपण करू, चला। आणि मित्रांनो, तुम्ही फोर्स पाहू शकता किती जबरदस्त आहे। इकडे थोडी पण मस्ती आपल्याला महागडी पडू शकते, त्यामुळे आपण इथे जास्त वेळ नाही घालवतो। आपण जातोय सरळ समोरच्या डोंगरावरती, तिकडनं आपल्याला ड्रोन उडवायचा आहे भाई। आणि इथे वातावरण तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त आहे। ते फॉग समोर, वॉटरफॉल एकदम अमेझिंग वाटतंय। याचा किती जोरात हा कोसळतोय इकडनं, फील घ्या फक्त आवाजाचा, जबरदस्त आहे। तेव्हा समोर वॉटरफॉल, तिकडे वॉटरफॉल, इथे फॉग आणि एकदम अप्रतिम। हे टनल पार कर
दे बॅग तिथे नाही, ठीक आहे. कॅमेरा दे. पूर्ण चिखलाने माकलोय, रोप सुद्धा टाकला आणि कोमल उतरतात हळूहळू. हे बघा, आणि समोर तुम्ही वॉटरफॉल पाहू शकता, एकदम जबरदस्त. अशा प्रकारे आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. दगड पूर्ण अशी लूज झालेली आहेत, त्याच्यामुळे डिफिकल्टी आहे येण्यासाठी. विनोद आणि विनोदच्या वरती आहे आपला दिपेश, आणि मी इथे पोचली आहे खाली वाट बघण्याची याची. आम्ही रोपच्या मदतीने इकडे येत आहोत खाली. आणि हा इथे राहिला आपला कुंभे वॉटरफॉल. मित्रांनो, म्हणजे उतरताना एक काळजी घ्यायची की इथे रोपची गरज लागते. तो पॅच उतरल्याच्या नंतर इथे अजून एक पॅच आहे. तर मित्रांनो, वरतून उतरल्यानंतर अजून एक पॅच आहे इथे, जिथे आपल्याला छोटीशी रोपची गरज लागेल किंवा मित्रांचा दहीहंडी सारखं करावं लागणार आहे. इथे पायाचा सपोर्ट पकडून, हाताचा पकडून असं. कारण हा पॅच नाही म्हणता तरी 7-8 फुटाचा पॅच आहे. तेवढी आपली कोणाची हाईट नसणार आहे की ग्रीप पकडून चढावा. तर काळजी घ्या. तू खाली येशील. अरे नाही ना, मी लावला नाही, जोर लावला मी इथे पायाला. नाही, विनोद तिकडनं डायरेक्ट हात सुटेल. आपल्या हातामध्ये स्ट्रेंथ अरे नाही नाही, येते. तू दे, तुम्ही बोलतो माझ्या बरोबर उत्तर बोलतो ना, तुला पायाला पकडून. तुला इथे खाच्या आहे साईडला, ठीक आहे. मग ते दिपेश तो खाचा बघ, ह्याचं पाणी हे बघ, इथे ह्या हाताने इथे पकड पहिले. ए, विनोद, अरे यार होय. someone is coming, don't tell him to come, please. सो अशी आमची हालत झालेली आहे. अरे तू सोड ना. रोप इथे नाही, आमची रोप अर्ध्यावर संपली आहे, म्हणून इथून ट्राय करतो उतरायचं विदाउट रोप. मी दाखवतो. आणि मी उतरली आहे, विनोद पण उतरले, दिपेशला उतरण्याचा हेल्प करतोय. इथे आहेत म्हणजे आपण पाय अडकवू शकतो आणि पायाच्या मी पकडतो तुला माझ्या भरोसा. सपोर्टने खाली उतरू शकतो. कॉन्फिडन्स लागतो. अरे थोडासा खाली फक्त. हे बघ, अजून खाली आण दिपेश, अजून खाली आण. हळूहळू आण. हा बस झाला, ठेवला. पायाच्या खाली सपोर्ट देताना विनोद थांब सोड ना खाली सोडलं तरी चालेल. दिपेश सोड. खड्डा नाही एवढा. हे बघ. हा ये. हे बघ पकड. कम ब्रो. पण साईडला वा तुम्ही आणि नंतर त्या ब्रोला बोलवा. हा दगड सोडेल तो लवकर. तेच सांगू तुम्हाला. दगड घसरतात एकदम. विनोद आलो. विनोद ठीक आहे ना. हो, दगड निघाला तर मी सांगते. कसेबसे या ठिकाणी पोहोचलो ते या व्ह्यूसाठी. मात्र दीपेश तिथेच बसून आमची मज्जा घेत होता. दीपेश अशा ठिकाणी बसला होता जिथे खूप दगड निसटून पडले होते आणि इथे एक चूक जीवाशी बेतली असती. तर मित्रांनो, आम्ही फायनली त्या पॅचला पोहोचलोय. पण मी तिथून जाऊ नाही शकलो कारण तुम्हाला तो पॅच दिसतो ना तिथे माती निघालेली आहे आणि कधी पण ती ढासळू शकते. एवढी रिस्की झालेली, कारण परत येताना पण त्याला फार निसरडी झालेली. बसून किंवा एका कोणातरी सपोर्ट लागतो. हा जो इथे पॅच आहे ना उतरताना, हा फार खतरनाक येते. इथे काहीच नाही आहे. इथे ही जी माती नाही, ह्या साईडची ही माती गेली खाली. हा वाला जो खड्डा पडला तो ती माती साईडला पडलेली आहे आणि त्यामुळे इथे बसून किंवा कोणा सपोर्ट घेऊन उतरावं लागतं. तर ही फार रिस्की झालेली आहे आणि आता पूर्ण फॉग झालेला आहे, त्यामुळे आम्ही
मिळत नव्हती. तर मित्रांनो फायनली आपला वॉटरफॉल हा एक्सप्लोअर करून झालेला आहे जेवढा पॉसिबल आहे तेवढा. आणि आता आम्ही निघालो इकडनं कुंभेवाडीमध्ये. तिकडे आपण स्टे करणार आहोत. प्लॅन तर इकडेच होता स्टे करण्याचा, पण इकडे जरा भरपूरशे पाण्याची सोय नाही वगैरे आहे, तर त्यामुळे आम्ही जातो कुंभेवाडीत. बघू तिकडे काय सोय होते. तसंच आम्हाला मोबाईल चार्जिंगसाठी पण मिळेल. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, नुसता फॉगी झालेला आहे. वॉटरफॉल अक्षरशः दिशेनेच झालेला आहे. बघा इथे वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉल धुक्यात सामावून गेलेला आहे. फार जबरदस्त व्ह्यू आणि फार मजा आली आम्हाला. खरंच अप्रतिम वॉटरफॉल या. कुठूनही बघा फार धमाल या. पाटेकर बोलला होता नटसम्राट मध्ये, कोणी घर देता का घर. तर आम्हाला आज गावकऱ्यांकडनं एक घर भेटलेलं आहे. ऍक्च्युली इकडे कोण राहत नव्हते, इकडचे राहणारे सर्व गेल्यात मुंबईला. आम्ही मंदिराकडे टेंट लावला होता, पण ते बोलले की घर खाली आहे, ते तुम्हाला देतो आम्ही ताळा ओपन करून. तर आपल्याला मस्तपैकी आता एक घर भेटलेलं आहे, घर. आणि आपण मस्त आता खिचडी आपण इकडे बनवायचं आता सर्व मस्त सामान आणलेलं आहे. खिचडी बनवणार आहोत. सो आम्ही सर्व सामान घेऊन आलेलो आहोत. हा आपला कोणता राईस आहे? इंद्रायणी राईस. नॉर्मल राईस आहे तो, इंद्रायणी राईस इंद्रायणी नाही, इंद्रायणी राईस नाही घेणार. तुला बोलू इंद्रायणी. गंडवलं कोमलने आम्हाला. कोमलने आम्हाला गंडवलं. आम्हाला इंद्रायणी राईस सांगितलं आणि नॉर्मल राईस घेऊन आली आहे. तर आता इंद्रायणी राईस, कांदा हे आणलं आम्ही, बटाटे घरून सर्व मसाले वगैरे पॅक. इंद्रायणी राईस आणि मुगाची डाळ आहे त्याच्यामध्ये. मुगाची आज डाळ गाववाल्याने खरंच खूप आम्हाला, गावकऱ्याने खूपच खरंच मदत केली. त्यांनी आम्हाला राहायला घर दिलं. आम्ही टेंट तसे आणलेले आहेत. ठीक आहे, आज आम्ही पहिल्यांदा ट्रेकिंग मध्ये अंघोळ केलेली. मी पण आणि हिने पण रात्री अंघोळ करून आम्ही आज पहिल्यांदा झोपणार आहोत. तिघांनी अंघोळ करून दुसऱ्या घरी आल्यासारखं. जसं की आम्ही गावाला एखादं जाताना तसंच इथे झालेलं. आणि ते कोमल टाकते तेल. पळी हलवणारी आजकाल जेवण बनवायला लागलेली आहे. बरं नाही होत. इथे आमची खिचडी तयार होते. लाल लाल झाली आहे. झालेले तर आमच्या दुसरं सामान नाहीये, फक्त मसालाच आहे. चुरा लेके आओ ना. जाऊ दे ना तिकडेच. आणि इथे आमचा झालेला आहे भात. आणि एवढा मोठा भात आता आमच्या तिघांनाच खायचा आहे. जवळजवळ पूर्ण मोठा टोप भरलाय. आणि आता फुल दाबून खाऊन आम्ही मस्त पडणार आहोत. त्याला बघून तर वाटतंय टेस्टी झालाय. आता चव माहित नाही कशी होणार असणार आहे. चांगली. आणि आपली अशा प्रकारे खिचडी तयार आहे. हे घ्या. अहो स्वामी माझी. मस्त झालेलं आहे, झणझणीत झालेलं आहे. झणझणीत झालेलं आहे. पाणी इथून पण आहे. चला आजी. दरवाजा बंद केला. हा लॉक लावून घ्या. हा येतो परत. हा विनोद. पेटी पॅक झालेला आता आम्ही पुन्हा. आणि आता आपण निघतो आपल्या मार्गाकडे, म्हणजेच वाळवंटकडे, जो की आपल्याला नाणेमाची आणि सातसाडा वॉटरफॉल करायचा, जर पॉसिबल झालं तर. झालं. आणि तुम्ही पाहू शकता कसं वाटतंय मला सांगा, मी कसा दिसतंय. घुमी
हा व्हिडिओ इथेच संपलेला नाही आहे, पुढचा भाग लवकरच येतोय. रायगड जिल्ह्यातील स्वर्गानुभव देणारा अजून एक धबधबा नाणेमाची.